उपकरणे आहे असे तिला इतका त्रास आहे की साधी तिची डिलिव्हरी होताना सुद्धा इथलं सरकार त्यासाठी जागरूक नसावं. इतकी शोकांतिका आज आपल्या देशामध्ये आहे. आज सुरक्षित नाहीये महिला. ती प्रत्येक गोष्टीमध्ये ती अजून अवेअर नाहीये. ते अवेअरनेस आणण्यासाठी आपण हे असे कार्यक्रम राबवले गेले पाहिजेत. एक आकडा मी सांगते 2024 आणि 25चा. महिला व बाल विकास मंत्रालय यांनी 25,448 कोटीचा निधी दाखवला फक्त कागदोपत्री, परंतु हा निधी त्या महिलांपर्यंत गेला का तर याची विचारणा कोण करणार आहोत, तर याची विचारणा आम्हालाच करावी लागणार आहे. तर ती करताना ह्या महिलांना जागृत आम्हालाच करावं लागणार आहे. त्यानंतर मिशन शक्ती जी आली आहे, मिशन शक्तीमध्ये 3,144 कोटीचा निधी आला, परंतु हा केंद्र शहरापुरताच मर्यादित राहिला. हा उच्चवर्गीय स्त्रियांपर्यंतच मर्यादित राहिला. हा निधी ज्या महिलांसाठी आला प्रत्यक्ष, ज्या महिलांना तो मिळायला हवा होता तो मिळालेला नाही. परंतु याच्याबद्दल त्याच महिला ज्या बेनिफिशरी आहेत, ज्यांच्यासाठी हा नियम आला किंवा ही योजना आली आहे, त्यांनाच माहिती नाहीये की ही योजना माझ्यासाठी आलेली आहे. आमच्या महिला फक्त आम्हाला जे आता कुठले पैसे येत होते लाडकी बहीण, त्या पैशामध्येच आमच्या महिला खुश झाल्या. अरे बाबासाहेबांनी तुमच्या समोर खीर पोळी पुरणपोळी वाढली आहे महिलांनो, पण तुम्ही त्या लोणच्यामध्येच उड्या मारायला लागलेल्या आहात. तर ही जी शोकांतिका आहे, तर ह्या गोष्टीवरच आपल्याला काम करण्याची वेळ आहे. मिशन वात्सल्य ही एक अजून योजना आहे. त्याच्यामध्ये 1,472 कोटी हे कागदोपत्री आपल्याला पाहायला मिळतात. हे आकडे आम्ही फक्त कागदोपत्री पाहतो. याची अंमलबजावणी काही होत नाही आणि अंमलबजावणी न होण्याच्या मागचं मोठं कारण मला असंच दिसतं की आमच्यामध्ये जागृती नाही. आम्हाला बजेट समजत नाही. आमच्या देशामध्ये जो बजेट आहे त्या बजेटचा अर्थ आम्हाला कळत नाही. तो बजेट कशासाठी आहे, त्याच्यातून आमचा आर्थिक विकास होणार आहे, शैक्षणिक विकास होणार आहे, आम्हाला आरोग्यदायी सुविधा यातनं मिळणार आहे, हेच आम्हाला कळालेलं नाही अजून. त्या पुढची योजना आहे मुद्रा योजना. आता बँकेबद्दल सरांनी सांगताना सांगितलं की बँकेमध्ये जेव्हा लोन घ्यायला जातात त्यावेळेला अगदी कारण नसताना नको त्या गोष्टी एक पेपर असा विनाकारण दाखवला जातो की तुम्ही एलिजिबलच नाही आहात त्या लोनसाठी. आणि ती व्यक्ती त्या बँकेपर्यंत चक्रा मारून एवढी थकलेली असते की ती घरी बसून जाते, पुन्हा ती काय ते लोन घ्यायला जात नाही. तर होतं काय की आमच्यासाठी जो योजना आलेली आहे सरकारकडून मुद्रा योजना है ना, तर त्याच्यामध्ये काय कागदपत्र लागतात, काय वयोमर्यादा आहे, काय इलिजिबिलिटी आहे, याचा अवेअरनेस आमच्यामध्ये नसल्यामुळे ती फाईल आमची अर्धवट राहते. आणि ती फाईल अर्धवट असल्यामुळे आम्हाला आलेली जी योजना आहे, जो फंड आहे, तो पुन्हा सरकारकडे पाठवला जातो आणि आमच्यामध्ये प्रचार केला जातो की हा फंड वापरण्यासाठी आमच्याकडे इलिजिबल कॅन्डिडेट नव्हता. असं आहे का? पण खरंच इलिजिबल कॅन्डिडेट नाहीये का आपल्या देशामध्ये? इलिजिबल कॅन्डिडेट आहे. आजही आमच्या समाजामध्ये महिलांचं शोषण होतं. आजही त्या मजूर आहेत आणि आजही त्यांच्याकडे तेवढी क्वालिटी आहे की ती एक सक्षम व्यावसायिका होऊ शकते, बिझनेस वुमन होऊ शकते, परंतु तिला प्रॉपर गायडन्स मिळत नाही. तिला तिथेच अडवलं जातं, तिथेच गुलाम केलं जातं. एक बचत गटाचा माझा पर्सनल अनुभव सांगेल मी इथे. मी गोंदियाला होते. मी एक बचत गट बनवला होता. माझ्याकडे जी घरकाम करणारी महिला येत होती, तर तिने मला असं सांगितलं, एका गुजराती बाईकडे तिचं बचत गट आहे म्हणे, महिन्याला 500 रुपये जमा करते आणि ती महिला 500 रुपये जमा करते तिथे, परंतु त्या बचत गटाचं कर्ज मात्र त्या उच्चवर्गीय महिला पूर्णपणे उपभोगत आहे. म्हणजे काय झालं की आम्हाला आमची नावं वापरली जात आहेत, परंतु आमचा येणारा जो फंड आहे, आमच्या महिलांसाठी जो येणारा फंड आहे, हा फंड सुद्धा ह्या उच्चवर्गीय महिला घेतात. कारण आमच्या महिला ह्या सक्षम नाही, आमच्या महिला ह्या जागृत नाही. तेव्हा मी त्या बाईला विचारलं की तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जे 500 रुपये भरता आहात याच्यावर ह्या महिलेला कर्ज मिळेल? हा ताई मला माहिती आहे म्हणे, आम्ही कर्ज पण घेतलं. किती घेतलं? मला 20,000 दिले. 20,000 दिले. एक वर्ष तिने कसे तरी ते 20,000 भरले. पुढच्या वर्षी 40,000 दिले. 40,000 भरता आले नाही म्हणून तिला
बाहेर काढून टाकलं. तर अशा प्रकारे आमच्या महिला त्यांचा उपयोग होत आहे आणि त्यांच्यासाठी आलेला फंड परत जातोय, पण जो वापरला जातोय तो उच्च वर्णीयच्या महिला किंवा जे ऑलरेडी स्टेबल आहेत, ज्यांची ऑलरेडी आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्या महिलांच्या घशामध्ये जातो असं म्हणायला वावगं नाही. पुढे मी असं म्हणेन की आज आपल्या देशामध्ये जसं बाबासाहेबांनी म्हटलं की महिलांना सामाजिक समानता मिळाली पाहिजे, महिलांना आर्थिक समानता मिळाली पाहिजे, महिलांना राजकीय समानता मिळाली पाहिजे. पण आजही आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर जिथे खासदारकीचं इलेक्शन असतं तिथे महिला फक्त नावाला उभी असते आणि कामं मात्र सगळं नवरा करतो. ग्रामसेवक बायको असते पण तिचे काम सगळे मात्र नवरा करतो, ती फक्त सही करायला असते. मग ही जागृती आमच्या समाजामध्ये कधी येणार? काय माता सावित्री येणार आहे का तुम्हाला समजवायला? आज बघा एवढा चांगला प्रोग्राम आहे, आम्ही नागपूरहून आलो इथे जनजागृती करायला, मुंबईतल्या 4-5 महिला आहेत कार्यक्रमाला. म्हणजे काय की ज्यांच्या हक्कासाठी आम्ही लढतो आहोत ती माणसं मात्र घरी झोपा काढतायत आणि ती माणसं मात्र रील्स बनवण्यामध्ये बिझी आहेत. आमच्या महिलांना फक्त रील्स कसे बनवायचे, फेसबुकवर फोटो कसे टाकायचे हे आम्ही पटपट शिकलो, परंतु आमचे महामानव ज्योतिबा फुले, आमच्या महामाता सावित्रीमाई, आमचे बाबासाहेब आम्ही वाचले नाहीत आणि हे न वाचल्यामुळे आज आमचे हक्क अधिकार हे सरकार, हे मनुवादी लोक पूर्ण गिळंकृत करत आहेत. आम्ही जेव्हा अभ्यास केला, अनेक वर्षांपासून आम्ही फील्डमध्ये काम करतो आणि आमच्या येणाऱ्या पिढीचा जेव्हा विचार येतो तेव्हा अक्षरशः मन अस्वस्थ होतं. कारण येणारा काळ हा काय आहे हे इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे, कारण इथे असलेला प्रत्येक व्यक्ती हा अभ्यासू आहे म्हणून तो ह्या परिषदेला हजर झाला आहे असं मला तरी वाटतं. परंतु आज ह्या हॉलच्या बाहेरची लोक घरी झोपलेली आहेत, त्यांना समाजाशी काही घेणं देणं नाही, त्यांना त्यांच्या पिढीशी काही घेणं देणं नाही. त्यांच्या पिढीसाठी आज आम्ही काम करतो आहोत, कारण आम्हाला समजलेलं आहे की आमच्यासाठी येणारा फंड हा जी लोक स्टेबल आहेत त्यांच्यासाठी वापरला जातोय, जी लोक ज्यांच्याकडे सर्व साधन संपत्ती आहे ते अजून श्रीमंत होत आहे आणि जो आदिवासी समाज आहे, जो मुस्लिम समाज आहे, ज्यांना बाबासाहेबांना महात्मा फुलेंना मेन स्ट्रीम मध्ये आणायचं होतं, त्यांचा उद्धार करायचा होता, त्यांना सामाजिक समानता द्यायची होती, ती मात्र आजही वेशी बाहेर आहे. आजही आमच्या समाजातल्या महिला घरकाम करायला जातात. घरकाम करणाऱ्यांच्या महिलांमध्ये संख्या जर बघायला गेली तर बौद्ध समाजाची आहे. नागपूरचं सांगते मी, आता सध्या मला मुंबईचं माहिती नाही, 10 वर्ष झाले मुंबई सोडून. तर हे जे परिवर्तन आहे हे परिवर्तन अजूनही झालेलं आपल्याला दिसत नाही असं मला वाटतं. तर मला तरी असं वाटतं की आज जे ह्या देशामध्ये बजेट आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण SC/ST OBC साठी एक विशिष्ट आरक्षण असलं पाहिजे याची आपण ह्या परिषदेच्या माध्यमातून एक मांग केली पाहिजे. प्रत्येक समाजासाठी जसं SC आहेत, ST आहेत, OBC आहेत, आदिवासी आहेत, ह्या महिलांसाठी बजेटमध्ये काहीतरी वेगळं प्रावधान असलं पाहिजे. गर्भावस्थेमध्ये जेव्हा ती महिला असते तर तिच्या सुरक्षिततेची काहीतरी त्याच्यामध्ये प्रावधान असलं पाहिजे. महिलांसाठी ठिकठिकाणच्या मुली शिकत आहेत गावाखेड्याने, त्यांच्यासाठी वसतिगृह असले पाहिजे. तर हे सगळे मुद्दे ह्या बजेटमध्ये असले पाहिजेत. परंतु जे मुद्दे आहेत, जो फंड महिलांच्या नावाने येतो तो फंड कशा पद्धतीने बाहेर वळवला जातो. शिष्यवृत्तीवरही सर म्हटले की आमच्यासाठी जी शिष्यवृत्ती येते ती तिकडे जाते, आमची मुलं परदेशात जात असतात तर त्यांनाही परदेशी पाठवण्यापासून रोखलं जातं. कारण आमची मुलं जर शिकली, मोठी झाली तर ते ह्या सरकारला प्रश्न विचारतील आणि ते रोखण्यासाठी ह्या देशातल्या संपूर्ण शाळा बंद होत आहेत हे आपण आज पाहतो. तर आज या ठिकाणी मी एवढंच बोलू शकते की महिलांनी एकत्र आलं पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय बुद्ध, जय